मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण 38 साईजमध्ये परफेक्ट कटोरी ब्लाऊजसाठी पाठीची बाजू, मुंड्याला परफेक्ट आकार कसा द्यायचा आहे, बाहीचं परफेक्ट पेपर कटिंग कसं करायचं आहे कटोरी ब्लाऊजसाठी आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। आता सर्वात आधी उंची मोजून घ्यावी लागते, शोल्डर कमर घेरपर्यंत, म्हणजे आपला हा ब्लाऊज पूर्ण तयार आहे। तुमचा सुद्धा ब्लाऊज घ्या लगेच, म्हणजे मापे समजायला सोपं पडेल। त्यासाठी ब्लाऊजची उंची कमी जास्त असू शकते, गळा कमी जास्त असू शकतो, आले लक्षात? आवड्यानुसार आपण ठेवतो, त्यासाठी समजून सांगते। इथून इथपर्यंत मोजून घ्या, तुम्ही सुद्धा लगेच बघून घ्यायचं आपलं किती आहे। आता इथे बघू शकता माझी 13.5 तयार आहे। आता मग मी काय करणार, इथे 1 इंच वाढून घेणार, आले लक्षात? इथे अर्धा इंच लागेल मला आणि इथं अर्धा इंच लागेल। त्यासाठी तयार ब्लाऊजची उंची अधिक 1 इंच लगेच वहीमध्ये लिहून ठेवायचं, तुमच्या ब्लाऊजची तयार उंची किती आहे आणि माप टाकून घ्यायचं। पेपर कटिंग करून ठेवा लगेच। आज मी तुम्हाला पाठीची बाजू परफेक्ट शिकवते आणि बाहीचं पेपर कटिंग। आता इथे बघू शकता, नाही लक्षात आलं तर काय करायचं, हे पहा तयार उंची आपली किती आहे, इथं मार्किंग करून घ्यायचं, आलं लक्षात? मग वरच्या बाजूला लगेच 1 इंच शिलाईसाठी लागेल ना, यामधलं अर्धा इंच आपल्याला शोल्डर जोडण्यामध्ये लागेल आणि राहिलेला अर्धा इंच आपल्या इथं कमरेची पट्टी जोडण्यामध्ये लागेल ना, साधा ब्लाऊज असेल तर, किंवा अस्तरची पट्टी जोडण्यामध्ये लागेल, अस्तरचा ब्लाऊज असेल तर, आलं लक्षात? अस्तर जोडण्यामध्ये लागतं। आता इथे बघू शकता मी अशी लाईन ओढून घेते, ही झाली माझी परफेक्ट उंची। हे पहा झालं व्यवस्थित, तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे। आता इथे आपल्याला शोल्डर आणि गळारुंदीचं माप टाकायचं आहे, समजून सांगते, एकदम असं सोपं करून सांगते। गळारुंदी 2.5 इंच माप टाकून घ्या लगेच। हे पहा मी सुद्धा टाकलं, इथे गळारुंदी 2.5 इंच झालं व्यवस्थित, माप टाकून झालं। मापाचं ब्लाऊज घ्यायचं लगेच। आता इथं काय करायचं आहे तुम्हाला, एवढी आपली शोल्डरची पट्टी तयार असते, लक्षात ठेवा, त्यासाठी जवळून दाखवलेलं आहे इथे मी तुम्हाला। पायपिंग ते इथपर्यंत, जिथपर्यंत आपली बाही जोडलेली आहे का, मार्किंग करून घ्या लगेच। कोणाचं छोटं शोल्डर असतं, कोणाचं मोठं असतं, कोणाची 2.5 इंचाची सुद्धा इथे पट्टी असते, कोणाची 2.25 इंचाची असते, आलं लक्षात? आवड्यानुसार आपण इथे ठेवू सुद्धा शकतो, 2.5 इंचाची ठेवली तरी सुद्धा चालते, लक्षात ठेवत जा नेहमी। आता इथं काय करायचं, ती पट्टी मोजून घ्या। हे पहा मोजून घेतली तरी सुद्धा चालतं किंवा डायरेक्ट ठेवलं तरी सुद्धा चालतं। आता इथे बघू शकता 3 इंच तयार आहे, 3 इंच तयार आहे। तुमचे बघायचं आपले किती तयार आहे। मग काय करायचं, हे पहा परत एकदा मी समजून सांगते, इथपर्यंत एवढं अंतर बघा, तुमचं सुद्धा ब्लाऊजचं परफेक्ट किती तयार आहे। 2.5 इंचाची परफेक्ट तयार ठेवली तरी सुद्धा चालतं, लक्षात ठेवत जा नेहमी। आता इथे 2.25 इंचाची तयार ठेवली तरी सुद्धा चालतं। आता इथं काय आहे, पण इथून इथपर्यंत मोजलं तर ह्या ब्लाऊजची किती आहे, 3 इंच तयार आहे, आलं लक्षात? मग काय करायचं, माझी इथे 3 इंच तयार आहे। मग मी काय करणार, 2.5 इंच झाली गळारुंदी, त्याच्या पुढे जेवढं माझं भरलं, लक्ष देऊन बघा। आता इथे फक्त जेवढी माझी हे शोल्डरची पट्टी भरली तेवढं, हे पहा जवळून दाखवते मी थोडंसं, म्हणजे समजायला आणखीन तुम्हाला ते सोपं पडेल, म्हणजे कुठे तुमचं मापे टाकताना चुकणार नाही आता अजिबात। हे पहा गळारुंदी टाकली, जेवढं माझं शोल्डरची पट्टी भरली तेवढं इथे मी लगेच मार्किंग करून घेतलं। नाहीतर नाही लक्षात आलं तर काय करायचं, हे पहा माप मार्किंग केलेलं आहे इथं आपण, असं पकडा, गळारुंदी टाकली इथून इथपर्यंत, त्याच्या पुढे असा ब्लाऊज पकडायचा, सोपं सांगते। आता इथे हे पहा असं ह्याच्यावरती ठेवायचं, मग काय करायचं, गळारुंदीच्या पुढे मग इथे एक मार्किंग करून घ्यायचं आणि इथे एक मार्किंग करून घ्यायचं। आता झालं हे सोपं, आलं लक्षात दोन्ही पद्धतीमध्ये। आता मग पुढच्या बाजूला काय करायचं, शिलाईसाठी लागेल ना आपल्याला, मग 1 इंच वाढवून घ्यायचं। आता इथे शिलाईसाठी लागेल म्हणून आपण इथे 1 इंच मार्किंग करून घेतलं, त्यामधलं अर्धा इंच, हे पहा समजून सांगते, त्यामधलं अर्धा इंच आपल्याला इथे पायपिंगमध्ये लागेल आणि राहिलेलं आपलं अर्धा इंच इथे बाही जोडण्यामध्ये लागेल, आलं लक्षात? आता तुम्ही किती पकडता ह्याच्यावरती सुद्धा इथं अवलंबून असतं, लक्षात ठेवा। कोण कोण काय करतं, 1 इंच पकडतं, म्हणजे अर्धा इंच पायपिंगमध्ये लागेल आणि अर्धा इंच बाही जोडण्यामध्ये लागेल, पण कोण कोण काय करतं 1.25 इंचच पकडतात इथे, मग थोडंसं पायपिंगमध्ये वापरतात, म्हणजे त्यामधलं शिलाईमध्ये, आणि राहिलेलं आहे ते बाही जोडण्यामध्ये वापरतात। मग तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता, 1 इंच ठेवलं तरी सुद्धा चालतं, पण पकडताना मग शिलाई करताना काय करावं लागेल, मग इथं सुद्धा तुम्हाला अर्धा इंच पकडावं लागेल आणि इथे सुद्धा तुम्हाला अर्धा इंच पकडावं लागेल, आलं लक्षात? म्हणजे दोन्ही सुद्धा हे तुमचं शिलाई होईल, कडेचं हे शिलाईचं, मग तेवढी जेवढी तुम्हाला पट्टी हवी असेल ना, एवढी तुमची परफेक्ट तयार होईल, आलं लक्षात? आता हे झालं व्यवस्थित। आता इथं काय करायचं समजून सांगते परत एकदा, हे पहा इथं आपण शिलाईच्या सहित पकडलं, आलं लक्षात? आता इथं असा टेप पकडायचा, ते इथपर्यंत पूर्ण अंतर मोजून घ्या, पाठीची बाजू कट करून ठेवा, लक्षात ठेवायचे नेहमी, हीच पद्धत वापरत जा, मी त्यासाठी समजून सांगत असते तुम्हाला, म्हणजे तुमचं हे काय चुकायला नको आहे।
आता इथे बघा, हे पा असं ठेवलं, इथून इथपर्यंत परत एकदा सांगितलं, हे पा असं पकडा आणि इथपर्यंत अंतर मोजून घ्यायचं टेपवरती आपलं किती भरतंय पूर्ण अंतर, एवढं अंतर मोजून घ्या. तुमचं सुद्धा लगेच बघा. मग तेवढंच अंतर तुम्ही खाली मुंड्यासाठी मार्किंग करून घ्यायचं. जेवढं शोल्डर तेवढाच मुंडा तुम्हाला इथे ठेवायचा आहे. आणि थोडासा डीप ठेवायचा असेल तर अर्धा इंचाने वाढवून घेतलं तरी सुद्धा चालतं, काही प्रॉब्लेम नाही. आलं लक्षात? आता मग इथे काय, शक्यतो जेवढा शोल्डर तेवढा मुंडा ठेवलं तरी सुद्धा चालतं. तुम्हाला जर वाटलं थोडंसं आपला डीप ठेवावा तरी अर्धा इंचाने मग थोडंसं वाढवून घ्या. आलं लक्षात? इथे झालं हे क्लिअर एकदम व्यवस्थित आलं. हे पा जेवढं शोल्डर, आता इथे मी जेवढं शोल्डर तेवढंच मुंडा ठेवते. माझं जेवढं हे अंतर भरलं ना तेवढंच ठेवलं मी. हे पा जेवढं शोल्डर भरलं माझं इथून इथपर्यंत, परत एकदा सांगितलं, तेवढंच इथे मी मुंड्यासाठी मार्किंग करून घेतलं. परफेक्ट होऊन जातं. एक तुम्ही साधा शिलाई करून बघू शकता, म्हणजे समजायला तुम्हाला पटकन सोपं पडेल. डबल आपल्या ह्याच्यामध्ये सराव पण होतो. आलं लक्षात? हे पा आता इथं मी अशी लाईन ओढून घेतली. आता ह्या सुद्धा बाजूला मी एक अशी लाईन ओढून घेतली. हे पा अशा पद्धतीने. आता हे झालं व्यवस्थित. आता गळा मोजून घ्यायचा. हे पा एवढीच पट्टी मोजून घ्यायची आपली, किती तयार आहे एवढीच पट्टी. आवडीनुसार आपण ठेवतो ना. हे पा इथून मोजून इथपर्यंत घ्यायचं. सोपं सांगते एकदम. हे पा असा टेप पकडायचा आणि इथपर्यंत मोजून घ्या. आता इथे बघू शकता माझी 5.25 इंच तयार आहे, 5.25 तयार आहे. कोणाची 5 असेल, कोणाची 3.5 इंच असेल, कोणाची 4 असेल, कोणाची 4.5 असेल. आवडीनुसार आपण ठेवतो गळा. आलं लक्षात? आता इथे बघा 5.25 आहे तयार. आता मग मी काय करणार, असं पकडायचं जिथे आपलं तयार आहे तिथे. सर्वात ते तयारचं मार्किंग करून घ्या. तयारचं लगेच मार्किंग करून घ्यायचं असं. आणि पाठीची बाजू कट करून ठेवा, क्रॉसपट्टीला उपयोगी पडणार आहे. हे पा सर्वात आधी मी काय करते, पाठीचा गळा आलं लक्षात आहे तेवढा टाकला. आता त्याच्यामध्ये काय करायचं, मग 1 इंच वाढवून घ्यावं लागतं. आलं लक्षात? ते कुठं लागतं लगेच आपण इथे समजून घेऊया. ते कुठं लागतं, इथं अर्धा इंच लागेल, इथं अर्धा इंच लागेल. साधा ब्लाऊज असेल तर कमरेची पट्टी जोडण्यामध्ये लागेल, आणि आस्तरचा ब्लाऊज असेल तर अस्तर जोडण्यामध्ये लागेल. त्यासाठी पट्टी तयार अधिक 1 इंच. आलं लक्षात? इथे अर्धा इंच लागेल, इथं अर्धा इंच लागेल. आलं लक्षात? त्यासाठी तयार गळा किती आहे तेवढा, त्याच्यामध्ये लगेच 1 इंच, ह्यामधला अर्धा इंच पायपिंगसाठी लागेल, आणि ह्यामधलं शिल्लक राहिलेला अर्धा इंच तुमचं इथे पट्टी जोडण्यामध्ये लागेल. आलं लक्षात? हे झालं व्यवस्थित. आता हे वरचं मार्किंग पकडायचं. शिलाईचं सहित झालं ना आता हे आपलं. आता गळारुंदी 2.5 इंच. हे पहा इथं मी मार्किंग करून घेतलं गळारुंदीसाठी 2.5 इंच. आता इथे अशी लाईन ओढून घ्या, आणि ह्या सुद्धा बाजूला अशी लाईन ओढून घ्यायची. झालं व्यवस्थित. आता गळ्याचा आकार देऊन घ्यावा लागतो आपल्याला इथे. आता इथे बघा 1 इंच मार्किंग करून, 1 इंच लक्षात ठेवत जा, वहीमध्ये लिहून ठेवत जा. हे पहा 1 इंच मार्किंग करून झालं. आता आकार कसा द्यायचा, हे पहा सर्वात आधी असा आकार द्या. हे पहा थोडं 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 मार्किंग करत करत असा आकार द्यायचा. नंतर तुम्ही अशा पद्धतीने ह्याच्यावरती आकार देऊन घ्या. आकार द्यायला सोपं जातं म्हणून समजून सांगते. हे पहा सर्वात आधी थोडं 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 मार्किंग करत असा आकार द्यायचा, आणि नंतर परत त्याच्यावर, म्हणजे तुमच्या हे लक्षात येईल की आपला आकार इथे बरोबर आलेला आहे का. आलं लक्षात? गळ्याचा आकार शक्यतो असा गोल आला पाहिजे इथे. हे पहा झालं बरोबर. आता हे झालं व्यवस्थित. आता मुंड्याचा आकार आपण नंतर देऊया. सर्वात आधी आपल्याला ते छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता शक्यतो काय करायचं, आता हा हुकाचा ब्लाऊज नाही आहे, बटनचा ब्लाऊज आहे. आता बटनची पट्टी थोडीशी मोठी असते, म्हणून मी काय करते, ही बाजू घेते, लुकाची बाजू घेते. हे पहा असं पकडलं, हे पहा असा ठेवला ब्लाऊज. इथे सुद्धा असं व्यवस्थित ठेवून घ्या. मी ज्या पद्धतीने ठेवलं ती पद्धत वापरा, म्हणजे काय होतं चुकत नाही कुठे मापे टाकताना. हे पहा असं ठेवलं मी, इथे सुद्धा मी असं ठेवून घेतलं. हे पहा प्लेन ठेवला पूर्ण असा ब्लाऊज. आता इथे मी शिलाईची पहिली टिप मार्किंग करून घेतलेलं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, ह्या बाजूला जागा नसते, जरी आपला ब्लाऊज फिट्ट झाला तर उसवायला सुद्धा जागा नसते. मग त्यावेळेस काय करावं लागतं, आपल्याला इथे 2 इंच शिलाई मार्जिन जास्तीचं घ्यावं लागतं, कारण की इथे आपल्याला बॉक्स फिटिंग सुद्धा करून घ्यावे लागते त्यासाठी. आता इथे लक्ष देऊन बघा, आपण फक्त इथे एकच बाजू मोजून घेणार आहोत. पूर्ण ब्लाऊज काय आपण इथे मोजणार नाही. आलं लक्षात? पूर्ण ब्लाऊजची एकच बाजू म्हणजे परफेक्ट आपल्या इथे चौथा भाग असतो, ते लक्षात ठेवत जा. आता असा टेप पकडा जिथे आपण मार्किंग केलं पहिली शिलाईची टिप. हे पहा असं पकडायचं इथं, लक्ष देऊन बघा, आणि इथपर्यंत अंतर मोजून घ्यायचं. किती भरलं, 9.5 भरलं. आलं लक्षात? म्हणजे 38चा चौथा भाग 9.5 इंच. आता मग इथं काय करायचं आहे आपल्याला, सर्वात आधी जिथपर्यंत आपली पहिली शिलाईची टिप मार्किंग केलं का, मी तुम्हाला आत्ता दाखवलं तिथपर्यंत जेवढं भरलं तेवढं सर्वात आधी मार्किंग करून घ्या.
आता मग मी काय करणार इथे, आपलं किती भरलं, 9.5 इंच भरलं. मग इथून कडेपासून कडेपासून हे 9.5 इथं पकडलं मी, लक्ष देऊन बघा. मग इथं मी काय करणार, 9.5 वरती मार्किंग करून घेणार. आलं का लक्षात तुमच्या मी काय केलं, हे इथे मी छातीचा चौथा भाग मार्किंग करून घेतला. आलं लक्षात. आता शिलाई मार्जिन कंपल्सरी प्लीज 2 इंच पकडत जा. बऱ्याच वेळा जागा सुद्धा नसते फिटिंगला, कोण कोण काय करतं 1.5 इंच पकडतं, पण तुम्ही काय करायचं 2 इंच पकडत जा. मग जागा नसले ना खूप असा प्रॉब्लेम येतो फिटिंगच्या टायमिंगला. बऱ्याच वेळा काय होतं, ब्लाऊज पीस खूप असे वेगवेगळे असतात, धागे निघत जातात. त्यासाठी कंपल्सरी 2 इंच पकडत जा. मी तरी तुम्हाला बऱ्याच वेळा कटिंग करताना सांगत असते, तुम्ही 2 इंच पकडत जा. जरी ब्लाऊज फिट्ट झाला तुम्हाला तरी एक टिप तुम्ही ह्याच्यामधली उसवू शकता ना, जरी ब्लाऊज फिट्ट झाला तरी. आलं का लक्षात. हे झालं आता इथे आपलं परफेक्ट. आता इथे सर्वात आधी काय करूया, आपण कमरघेर मोजून घेऊया. कसा मोजायचा लगेच दाखवते, म्हणजे तुमची कुठेही मापे चुकायला नको, किंवा अशी लाईन ओढली तरी सुद्धा चालतं. पण तुम्हाला मोजायचं असलं तर ही पद्धत नक्की वापरायची आहे. आता कमरघेर कसा मोजायचा हे म्हणजे मापे टाकताना चुकणार नाही. आलं लक्षात. हे कडेपासून असा टेप पकडायचा. हे खेचू नका, आलवारमध्ये सावकाशमध्ये मोजून घ्या. एकदाच तुम्हाला हे पेपर कटिंग करून ठेवायचे म्हणून सांगते. चुकू देऊ नका, फक्त मापे टाकताना तुम्ही परफेक्ट व्हायचं ह्याच्यामध्ये. चुकवायचं नाही अजिबात कुठेच मापे टाकताना. किती भरलं, 32ला थोडंसं कमी आहे, 32ला थोडंसं कमी, 1.25 आहे, 1.25. तुमचं बघा लगेच किती आहे, लगेच बघायचं आपलं किती आहे. कोणाचं 32 सुद्धा भरू शकतं, कोणाचं 31 भरू शकतं, 31.5 सुद्धा भरू शकतं. लगेच बघायचं आपलं किती आहे. आता त्याचे 4 भाग करावे लागतील. हे आता काय करायचं, 2दा निम्म करायचं, 2दा निम्म, नाहीतर तुम्ही लगेच चौथा भाग काढू शकता. हे आता हे टोक जेवढं भरलं त्याच्यावरती ठेवा लगेच. हे माझं एवढं भरलं ना, मग मी हे टोक ह्याच्यावरती ठेवलं. हे अशा पद्धतीने ठेवलं. झालं, एकदा निम्म झालं, एकदा निम्म झालं. हे अशा पद्धती, एकदा निम्म झालं, असं पकडते, इथं आलं. आता परत एकदा ह्याचं निम्म करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने आलं एवढं. आता इथं काय करायचं, जेवढं आलेलं आहे ना इथे लगेच आपल्याला त्याचा चौथा भाग टाकून घ्यायचा. किती सुद्धा येऊ द्या. हे एवढं आलं, मी इथं चौथा भाग टाकला बरोबर. आलं लक्षात. 2दा निम्म करायचं, एवढं फक्त लक्षात ठेवायचं, किंवा वहीमध्ये लिहून ठेवा आपल्याला किती वेळा निम्म करायचं. झालं बरोबर, आलं का लक्षात. आता इथे आपल्याला 1 इंच वाढवून घ्यावं लागतं, पाठी टक्स द्यावा लागतो आपल्याला, त्यासाठी 1 इंच वाढवून घ्या. आणि 2 इंच शिलाई मार्जिन. हे आलं लक्षात. चौथा भाग टाकला, 1 इंच पाठी टक्स देण्यासाठी लागतं, आणि 2 इंच शिलाई मार्जिन. आलं लक्षात. आता इथे काय आपलं चुकणार नाही आहे कुठेच. आता बघू शकता, हे झालं बरोबर. आता अशी लाईन ओढून घ्या ह्याच्यावरती. हे तरी तेवढंच आलं. आलं लक्षात. ही पद्धत वापरा, म्हणजे इथं काय होईल, तुम्हाला फिटिंगला कमी जास्त होणार नाही अजिबात. आता इथे आपल्याला पाठी टक्स मार्किंग करून घ्यायचं. हे असं पकडा, हे 2 इंच घेतलं का तिथं असं पकडा, आणि असं मध्य करून घ्या. हे मध्य झाला बरोबर. आलं लक्षात. परत एकदा सांगते. हे असं पकडायचा, टेप मध्य करून घ्यायचा. इथे झाला मध्य. तुमचा गळा इथे तयार होईल. एक लाईन अशी ओढून घ्यायची. आता उंचीला त्याच्या बरोबर ठेवायचा, जास्त वरती घेऊ नका, उंचीला त्याच्या बरोबर ठेवा. हे झालं बरोबर, मार्किंग करून झालेलं आहे. आता ह्या बाजूला हे आपण 1 इंच घेतलं होतं का इथलं, हे इथं अर्धा, इथं अर्धा. जर तुम्हाला हे अंतर कमी घ्यायचं असेल तर मग इथं कमी घ्या, कमी घेऊ शकता. कोण कोण काय करतं, कमी घेतं, मग कमी घेतलं तरी सुद्धा चालतं. मग 1 इंचापेक्षा इथं कमी अंतर घेऊ शकता, 1.5 इंच घेतलं तरी सुद्धा चालेल. मग इथं तुम्ही काय करायचं, कमरघेरचा चौथा भाग इथे 1.5 इंच घ्यायचं, आणि 2 इंच शिलाई मार्जिन कमरघेरसाठी घ्यायचं. ती पद्धत वापरली तरी सुद्धा चालते. मग इथे मार्किंग करताना कमी घ्या, आणि शिलाई देताना सुद्धा कमी घ्या, म्हणजे वरच्या बाजूला तुम्हाला गुड्या पडणार नाहीत. बऱ्याच वेळा इथं चुने आल्यासारखं होतं बघा. म्हणजे हे अंतर जर आपण इथं जास्त पकडलं, कोणाकोणाकडून होतं, नवीन असतील त्यांच्याकडून, त्यासाठी मी नेहमी तुम्हाला सांगत असते, इथं देताना काय करायचं, इथून पकडा, पण वरच्या बाजूला कमी करून घ्यावं लागतं. जर नसेल तुमच्याकडून काही प्रॉब्लेम होत असेल तर मग इथं कमी पकडा, मग ते अंतर इथं तुम्हाला कमी. आपण मगाशी 1 इंच पकडलं, पण तुम्ही इथे 1.5 इंच पकडा, किंवा 1.5 इंचापेक्षा कमी पकडा, काही प्रॉब्लेम नाही. एक तुम्ही ह्या पद्धतीने करून बघू शकता. आणि चौथा भाग इथं 1.5 इंच तुम्हाला किती पकडायचं तेवढं पकडा, आणि 2 इंच इथं कंपल्सरी घ्यावं लागतं. लक्षात ठेवायचं, कमरघेरचा चौथा भाग अधिक 2 इंच घ्यावंच लागतं. आणि इथे तुम्हाला मार्किंग किती पकडायचं इथे मार्किंगसाठी. आलं लक्षात. म्हणजे काय होईल, चुकणार नाही तिथे. आता इथे असा त्रिकोण तयार करून घ्या. हे झालं बरोबर. आता इथे आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यावा लागतो. हे असा टेप पकडा,
आणि मध्य करून घ्यायचा. हे अशा पद्धतीने मध्य करून झालेला आहे. परत एकदा सांगते, हे असा टेप पकडायचा, ही आपली लाईन आहे, मध्य करून घ्यायचा, हे मार्किंग करून झालेलं आहे. आता इथे मुंड्याला आकार देऊन घ्यायचा. ही आपली पाठीची बाजू आहे, लक्षात ठेवा. आता पाठीच्या बाजूच्या मुंड्याचा आकार इथे आपल्याला 1.5 इंचावरती द्यायचा आहे. 1.5 इंच लक्षात ठेवा, लिहून ठेवा 1.5 इंच वहीमध्ये लगेच. हे हा कोपरा असं पकडायचं, इथे मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे चुकत नाहीये. हे असं मार्किंग करून घ्यायचं. आता आकार देताना काय करायचं, ह्या लाईनीला टच झाला पाहिजे. हे इथून सुरुवात केली तरी चालेल. हे इकडच्या बाजूला असं असं थोडं 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 मार्किंग करून घ्या. नंतर परत असा आकार देऊन घ्या. आकार खूप महत्त्वाचा आहे. इकडच्या बाजूला जास्त घेऊ नका, इथंच आलं पाहिजे बरोबर. बऱ्याच वेळा काय होतं, बाही जोडताना तिथंच आपलं मुंडा पुढे मागे होतं, फिटिंग झाल्याच्या नंतर तो प्रॉब्लेम होतो. त्यासाठी इथं बरोबर असा टच झाला पाहिजे हा आकार येताना. हे इथून हे 2 इंचची इथं लाईन आहे का, तिथं बरोबर झालं पाहिजे. हे आकार व्यवस्थित आले आहे का तो बघा. हीच पद्धत नक्की वापरा. बघू शकता, झालं बरोबर. आता इथे बघा, तुमचं एवढं शिलाईमध्ये जाईल, एवढं शिलाईमध्ये जाईल तुमचं, एवढं होणारी ही शोल्डरची पट्टी असेल. तुम्ही त्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. फक्त समोरचा गळा आहे तेवढा टाकायचं, म्हणजे तुमचं अजिबात शोल्डर उतरलं जाणार नाही. ते लक्षात ठेवायचं नेहमी. कटोरी कटिंग करताना नक्की सांगेल बघा मी तुम्हाला. आता इथे सर्वात आधी आपण काय करूया, पाठीची बाजू कट करून घेऊया. आता हे पेपर कटिंग, तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरा, पेपर कटिंग करून ठेवा. हे लगेच आपण इथे बाहीचं पेपर कटिंग बघूया. हे अशा पद्धतीने कट करून ठेवा. म्हणजे काय होतं, क्रॉसपट्टी कट करायला सोपं जाईल तुम्हाला, किंवा बाहीचा आकार म्हणजे हा मुंडा मोजून घ्यावा लागतो बाही कटिंगसाठी, तेव्हा परफेक्ट बाही जोडायला पुरते. त्यासाठी पाठीचं पेपर कटिंग करून ठेवा. आलं लक्षात. हे परफेक्ट झालेलं आहे. हे मार्किंग कट करून ठेवलं तरी सुद्धा चालेल. हे इथे मी कट करून घेते वाटलंच तर. किंवा लक्षात ठेवा आपला गळा किती आहे, हे अशा पद्धतीने कट झालं बरोबर. म्हणजे जरी तुम्ही हा ब्लाऊज पीसावरती ठेवला ना, इथे एक मार्किंग करून घ्यायचं, इथे एक मार्किंग करून घ्यायचं, आकार असा देऊन घ्यायचा. हे अशा पद्धतीने सोपं सांगितलं. ही सुद्धा बाजू अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायची पूर्ण. असं पेपर कटिंग करून ठेवा, म्हणजे काय होतं, चुकत नाही आपलं कुठेच. आता बाही कटिंग करताना काय करायचं, शोल्डर 1/2 इंच कमी करून घ्यावं लागतं. हे का कमी करून घ्यायचं, समोरची बाजू जोडतो, पाठीची बाजू जोडतो, 1/2 इंच कमी झालं का, आलं का लक्षात. आता इथे बघा 1/2 इंच कमी झालं, मग आपण बाही कधी जोडतो, दोन्ही जोडल्याच्या नंतर बाही जोडत असतो ना, आलं का लक्षात. नवीनला सुद्धा पटकन समजेल एवढी सोपी पद्धत. आलं लक्षात. आता मग बाही कशा पद्धतीने जोडतो, दोन्ही जोडल्याच्या नंतर बाही तर आपण मध्यावरती ठेवतो, नंतर अशा पद्धतीने गोल राऊंड म्हणजे अर्ध गोलमध्ये मुंड्याला परफेक्ट अशी बाही जोडतो. आलं लक्षात. त्यासाठी 1/2 इंच लगेच कमी करून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला इथे कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आलं लक्षात. त्यासाठी 1/2 इंच कमी करून घ्या लगेच, आणि लगेच बाही कट करून ठेवा. इथे बघा हा पेपर घेतला मी, आता अशी घडी करून घेते. हे बंद बाजू माझ्या बाजूला, लक्षात ठेवा. आता इथं काय करायचं आपल्याला, हे हे आपण 1/2 इंच कमी करून घेतलं ना. आता तिथे काय करायचं, हे असा टेप पकडा आणि वहीमध्ये लिहून ठेवत जा, म्हणजे काय होतं, मापे टाकताना सोपं जातं. हे 1/2 इंचाच्या खाली असा टेप पकडला. आता इथं काय करायचं, हे बाजूला घेते, मध्ये समजायला सोपं पडेल. हे असं पकडलं मी. आता फक्त टेप असा अर्ध गोलमध्ये फिरवून घ्यायचा. ज्या पद्धतीने आपण इथे बाही जोडतो ती पद्धत वापरायची. तुमचं किती सुद्धा भरू देत, इथे माझं इथे भरलंय 10 इंच, भरू द्यात, किती सुद्धा भरू द्यात, काही प्रॉब्लेम नाही. पण बाही जर जोडायला कमी पडलं तर किती प्रॉब्लेम येतो, परत जोड द्यावा लागतो आपल्याला. त्यासाठी असं एकदाच बघायचं. परत एकदा दाखवते. 1/2 इंच कमी करून घेतलं, असा टेप पकडा इथे, हे आणि हा असा टेप फिरवत फिरवत घ्या. तरी सुद्धा इथे माझं 10 इंच भरलं. तुमचं बघा लगेच किती भरलंय, तेवढंच मार्किंग बरोबर. आता इथे भरलं आपलं, तेवढंच इथं लगेच असं लिहून घ्यायचं. हे जेवढं भरलं तेवढं. आता इथे बघा हा मी दुसरा पेपर घेतला, बसतंय का बघते सर्वात आधी. जेवढं भरलं ना आपलं तेवढं बसलं पाहिजे, नाही तर बसतंय बरोबर. किती भरलं होतं, एवढं भरलं होतं, म्हणजे 10 इंच भरलं. आलं का लक्षात. आता तेवढं इथं मार्किंग करून घ्या. ही बंद बाजू ना, आलं का लक्षात. जेवढं भरलं तेवढंच घ्यायचं आहे, जास्त घेऊ नका. हे किंवा कमी सुद्धा नाही घ्यायचं. आलं का लक्षात. हे जेवढं भरलं तेवढं इथे मी मार्किंग करून घेतलं. आलं लक्षात. हे झालं आता बरोबर. आता इथे मी काय करते,
म्हणजे परफेक्ट घडी झाली. आलं का लक्षात? घडी झाली, ह्याला घडी म्हणतात. म्हणजे इकडून इकडे टाकली ती झाली घडी, आपली बाहीची घडी. आपण म्हणतो ना किती टाकायची असते प्रत्येक साईजानुसार, ती घडी झाली. म्हणजे मोजून झालं ना, ती परफेक्ट घडी. आता बाही तुम्हाला काय जोडायला आता कमी पडणार नाही. आलं का लक्षात? आता इथं काय करायचं, मापाचं ब्लाऊज घ्या, लगेच समजेल. त्यासाठी मी ब्लाऊजवरून दाखवते, म्हणजे तुमचं कुठे तुम्हाला प्रॉब्लेम नको यायला. हे पा असं पकडायचं. आता इथं काय करायचं, हे पा इथून इथपर्यंत अंतर मोजून घ्या, आपलं किती भरते. हे पा असा टेप पकडायचा आणि इथून इथपर्यंत 7 इंचाची तयार आहे. बाही उंची झाली, ही आपली झाली उंची. आलं का लक्षात? बाहीची उंची आपण म्हणतो याला. आता असा टेप पकडायचा, इथून इथपर्यंत माझं किती भरते, 7 इंच भरलं. आता तुमचं बघा लगेच किती भरते. आता मग मी काय करणार, इथे 7 इंचावरती मार्किंग करून घेणार. 1 इंच जास्त घ्यावं लागेल. अस्तरचा ब्लाऊज असेल तर लक्षात ठेवा. हे पा 1 इंच जास्त घ्यावे लागेल ना, बाही उंची अधिक. मी तुम्हाला अस्तरचा ब्लाऊज दाखवणार आहे म्हणून सांगते मी तुम्हाला समजून. हे पा बाही उंची अधिक 1 इंच एवढी भरली आपली, त्याच्यावरती 1 इंच वाढून घ्या. 1 इंच वाढून घेतलं. हे पा बाही उंची तुमची बघा लगेच किती आहे आणि त्याच्यामध्ये 1 इंच वाढून घ्या अस्तरच्या ब्लाऊजसाठी. आणि जर तुमची साधी बाही असेल तर मग काय करावं लागेल आपल्याला इथे ते पण सांगते. हे पा बाही उंची झाली, मग त्याच्यामध्ये परत वरच्या बाजूला 1.5 इंच लागेल तुम्हाला. ते 1.5 इंच कशासाठी लागेल आणि कुठं लागेल? आता इथं तुम्हाला अर्धा इंच लागेल साध्यामध्ये आणि इथं तुम्हाला 1 इंच लागेल. अशा पद्धतीने आपली हातशिलाई असते ना. आलं का लक्षात? आणि जर अस्तरचा ब्लाऊज असेल तर ह्यामधला अर्धा इंच बाही जोडण्यामध्ये लागेल फक्त. आलं का लक्षात? अर्धा इंच बाही जोडण्यामध्ये लागेल इथं वरच्या बाजूला आणि इथं अस्तर जोडण्यामध्ये लागेल फक्त अर्धा इंच. आलं लक्षात? आता इथे आपण काय केलेलं आहे, बाही उंची आहे 1 इंच असं मार्किंग करून घेतलेलं आहे. आता इथे उंचीचं परफेक्ट मार्किंग करून झालेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता ही आपली बंद बाजू असणार. आता बंद बाजूने 1 इंच मार्किंग करून 1 इंच सर्व साईजमध्येच ते आपल्याला घ्यावं लागतं. इथे मी 1 इंच मार्किंग करून घेतलेलं आहे. आता हे ओपन बाजूचं माप असतं ते बाहीच्या उंच्यानुसार असतं. हे पहा ह्याच्यावरती बघू शकता तुम्ही. बाही चार्ट आहे सर्व साईजसाठी. लक्षात ठेवा, ही बाहीची उंची झाली आणि हे वरून येणारं माप म्हणजे हे ओपन बाजूचं असतं माप, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आवडीनुसार आपण ह्याच्यामध्ये बाहीची उंची ठेवू शकतो. लक्षात ठेवायचं तुमची जेवढी असेल तेवढी. आणि वरून येणारं माप म्हणजे हे ओपन बाजूचं माप असतं, लक्षात ठेवायचं नेहमी. बंद बाजूने आपण काय 1 इंच घेत असतो, म्हणजे इथं घेतलं मगाशी. आलं का लक्षात? आता इथे आपल्या बाहीची उंची किती आहे, 7 इंच तयार आहे. तुमची बघा ह्याच्यामधली कोणती आहे, 6 व 6.5 असेल तर 2.5 इंच, 5 व 5.5 असेल तर 2.5 इंच, 4.5 असेल तर 2.5 इंच घेऊ शकता. परफेक्ट आहे. जर 4 इंच तयार सांगते इथे मी तुम्हाला, त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन तुम्हाला जास्तीचं घ्यावं लागेल. आलं लक्षात? 4 तयार असेल, तयारचं चाललं इथं आपलं, तयार असेल तर मग 2 किंवा तुम्ही 2.25 टाकू शकता, म्हणजे ओपन बाजूचं वरून येणारं माप. आणि जर जास्त आवडत असेल तर 8, 9, 10 तर मग 3 इंच. आलं लक्षात? आता इथे 7 इंचाची तयार आहे, मग तुम्ही ह्याच्यामध्ये 2.5 इंच सुद्धा टाकू शकता. वरून येणारं माप 2.25 इंच सुद्धा ठेवू शकता. आलं लक्षात? 2.5 इंच टाकलं तरी सुद्धा चालतं किंवा 2.25 इंच टाकलं तरी सुद्धा चालतं. आणि तुमची 11, 12, 13, 14 असेल तर 3 इंच किंवा 3.25 ठेवू शकता. जास्त उंची असेल तर 15, 16, तयार असेल तर 3.5 इंच ठेवायचं. आलं लक्षात? आता इथे बघू शकता 7 इंच तयार आहे, मग मी काय करणार इथे 2.25 इंच सुद्धा टाकू शकते किंवा 2.5 इंच सुद्धा टाकू शकते. आता इथे मी टाकणार आहे 2.5 इंच. आलं लक्षात? तरी परफेक्ट होऊन जातं. आता हे ओपन बाजूचं माप झालं, म्हणजे हे माप झालं. आलं लक्षात? समजून सांगितलं. आता इथं किती टाकायचं आपल्याला, 2.5 इंच माप. आता इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. हे पहा झालं बरोबर. आता इथून आतमध्ये 2 इंच, ते सर्व साईजमध्येच लागतं 2 इंच. आता इथून आतमध्ये 2 इंच मार्किंग करून घ्या, ते सर्व साईजमध्येच लागतं. 2 इंच घेतलं मी, परफेक्ट होऊन जातं. मुंडा पुढे मागे होतो ना, म्हणूनसाठी ते माप असतं. इथून 2 इंच आपण शिलाई मार्जिन पकडतोच ना 2 इंच, त्यासाठी इथून आतमध्ये 2 इंच आपल्याला हे घ्यावंच लागतं. लक्षात ठेवत जा नेहमी. आता दंड घेर बघा. हे पहा ब्लाऊज उलटा करून घ्या. शिलाईची पहिली टिप. बऱ्याच वेळा ह्या बाजूला जागा सुद्धा नसते, उसवायला सुद्धा जागा नसते, त्यावेळेस काय करायचं तुम्ही, शिलाईची पहिली टिप बघायची आपली किती आहे, इथं मार्किंग करून घ्यायची. लगेच बघा, म्हणजे काय होतं मापे टाकताना चुकत नाही बाही कटिंग करताना. हे पहा असं पकडा आणि सर्वात आधी दंड घेर, पहिली शिलाईची टिप परफेक्ट फिटिंग असते. मार्किंग करून झालं. आलं लक्षात? आता शिलाई मार्जिन 2 इंच पकडायचं, 2 इंच कंपल्सरी घेत जा. 2 इंच झालं.
दंडघेर अधिक 2 इंच लक्षात ठेवायचं आहे नेहमी. आता इथे बघू शकता हे अशी लाईन ओढून घ्या. हे जास्तीचं आहे ते काय घ्यायचं नाही आपल्याला, इथे ते कट करून टाकावं लागतं. आता आकार देताना कोणती पद्धत वापरायची सोपं सांगते. सर्वात आधी उंच आकार द्यावा लागतं. हे इथून सुरुवात करा. थोडं 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 हे इथून थोडं 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 मार्किंग करत करत हे अशा पद्धतीने हे थोडं थोडं मार्किंग करत घ्या. नक्की जमेल. हा आकार आहे ना पाठीच्या मुंड्याला जोडताना येतो, म्हणजे पाठीच्या बाजूला. हे इथून नंतर परत बरोबर आहे का ते एकदा बघून घ्यायचं. हे झालं बरोबर. आता इथून आतमध्ये थोडंसं अर्धा इंच या. हा खोलगट आकार असतो, थोडासा तिथं आपल्याला जुळवून आला पाहिजे. म्हणजे तिथे बाही जोडल्याच्या नंतर म्हणजे ब्लाऊज आपला तयार झाल्याच्या नंतर तिथे अजिबात पुढे मागे होत नाही. ते अंतर आपलं परफेक्ट होतं. आलं लक्षात? सोपं सांगितलं. आता इथं काय करायचं, हा आकार आपल्या इथे परफेक्ट झाला. जोडताना हा पाठीच्या बाजूला असतो. तिथेच बऱ्याच वेळा चुकतो, कोणता आकार कोणत्या बाजूला असतो. आता थोडासा आपला खोलगट आकार. आता इथं काय करायचं, इथून थोडंसं आपण पुढं घेतलं ना हे मार्किंग करून आत्ताच, मग तिथून थोडासा आकार असा जुळवून म्हणजे इथं जुळवून घ्यायचं इथपर्यंत. नंतर इथून असं मार्किंग थोडं थोडं करत करत इथं थोडासा फुगीर द्यायचा. थोडक्यात हा माशासारखा आकार असतो. मग वरच्या बाजूला अशा पद्धतीने कमी कमी करत असं मार्किंग करून घ्या. म्हणजे त्याच्यावरती परत एकदा मार्किंग करून घ्यायचं. म्हणजे काय होतं आपल्या इथं चुकत नाही. हे अशा पद्धतीने. आता परत एकदा बघायचं. आकार बरोबर आहे का, हा पण बरोबर आहे. परत हा आकार डायरेक्ट देता आला तर डायरेक्ट देऊ शकता. अशा पद्धतीने ह्या बाजूला घ्यायचं, म्हणजे चुकत नाही इथे कुठेच आपलं. आता हा खोलगट आकार समोरच्या बाजूला असतं, म्हणजे समोरच्या मुंड्याला जोडताना येतो. तिथंच आपलं चुकतं. आणि कटिंग करताना सुद्धा बऱ्याच वेळा चुकतं बघा. आता खोलगट बाजूला असं मार्किंग करून ठेवायचं. आता इथे बघा कट करून दाखवते इथे मी तुम्हाला. आणि असं पेपर कटिंग करून ठेवा तुमच्या मापाचं. बाहीच्या उंचीनुसार सुद्धा करू शकता, आवडीनुसार उंची ठेवू शकता. आता सर्वात आधी दोन्ही सुद्धा पकडून कट करून घ्यावं लागतं. बऱ्याच वेळा तिथे कट करताना चुकतं. लक्षात ठेवत जा नेहमी ही पद्धत. दोन्ही सुद्धा पकडून सर्वात आधी कट करून घ्यावं लागतं. आता इथं काय करायचं, एक मध्यावरती मार्किंग करून घ्या. आलं लक्षात? आता एक बाजू मी बाजूला घेते, ह्यामधली एक बाजू मी बाजूला घेते. घेतली बाजूला. आलं का लक्षात? आता इथे बघू शकता आपण हे मार्किंग केलेलं आहे, म्हणजे खोलगट बाजू झाली. खोलगट बाजू कुठे येते, समोरच्या बाजूला असते. आलं लक्षात? आता इथं काय करायचं, आपण इथे थोडंसं मार्किंग करून घेतलं होतं का, त्याच्या तिथून घ्यावं लागेल. थोडंसं तिथं जुळवून आलं पाहिजे. लक्षात ठेवा ही नेहमी पद्धत खूप महत्त्वाचं आहे. नंतर मग कमी कमी करत करत अशा पद्धतीने आपण इथे मार्किंग केलं का तिथपर्यंत असं कट करून घ्यायचं. अशा पद्धतीने आपलं कट होईल. आता हे मी तुम्हाला इथे दाखवते. इथे सुद्धा जुळवून आलं पाहिजे. मार्किंग करून घेतलं ते सर्व साईजमध्येच आपण घेतो. आता इथे सुद्धा बघू शकता, इथं पण आपलं हे जुळवून आलं पाहिजे. हे अंतर खूप महत्त्वाचं असतं फिटिंगच्या बाजूला. आलं का लक्षात? नाही तर बऱ्याच वेळा फिटिंग सुद्धा त्याच्यामुळे कमी जास्त होते. आणि शिलाई सुद्धा देताना काय करत जा तुम्ही ना, इथे नेहमी अर्धा इंच पकडत जा. बाही जोडताना अजिबात कमी पकडायचं नाही. लक्षात ठेवायचं नेहमी. त्यासाठी आपण घेतलेलंच आहे. मग अशी मी तुम्हाला दाखवलं ना, इथं आपण अर्धा इंच पकडायचं म्हणजे ही बाजू जोडताना. आता इथे बघा मी तुम्हाला ठेवून दाखवते लगेच. आता ही खोलगट बाजू आहे ना, आपण आता मार्किंग केलं ती समोरच्या बाजूला असते ना, ते बाजूला घ्यायचं. आता ही आपली पाठीची बाजू आहे. आता फक्त लक्ष देऊन बघा इथे. अर्धा इंच कमी झालं ना आपलं हे, म्हणजे आता थोडक्यात समजा शोल्डर जोडून झालं. आलं लक्षात? त्यासाठी अर्धा इंच कमी. आता मग तिथून काय करायचं, जवळून दाखवते वाटलं तर थोडंसं. आता ही समोरचा मुंडा बाजूला घेतला, हा झाला पाठीचा मुंडा, म्हणजे पाठीची बाजू ही. आता हे अर्धा इंच आपण मार्किंग केलं का तिथे हा मध्य झाला. मध्याचं मार्किंग करते. तुम्हाला समजेल म्हणजे लक्षात येईल तुमच्या. त्याच्यावरती ठेवलं, हे मार्किंग केलं का मी त्याच्यावरती हे मार्किंग असं ठेवलं. आलं का लक्षात तुमच्या? आता फक्त मी अशी फिरवून घेते. ज्या पद्धतीने आपण जोडतो ती पद्धत वापरा. परफेक्ट पुरलं. कुठेही तुम्हाला कोणताही ह्याच्यामध्ये अजिबात प्रॉब्लेम येणार नाही. आणि पेपर कटिंग करून ठेवा. लगेच पेपर कटिंग करून ठेवायचं, म्हणजे कटोरीची पद्धत तुम्हाला सांगायला सोपं पडेल मला. आलं लक्षात? मी पुढचा व्हिडिओ लगेच ह्याचा मी कटोरीचा टाकणार आहे. आलं का लक्षात? आणि पाठीची बाजू शक्यतो काढून ठेवा, म्हणजे क्रॉसपट्टी कट करायला सोपं पडेल. म्हणजे क्रॉसपट्टी कट करताना बऱ्याच वेळा काय होतं, फिटिंग कमी जास्त होते. क्रॉसपट्टीसुद्धा आपली ती परफेक्ट निघली पाहिजे. लक्षात ठेवायचं नेहमी. आणि तुम्हाला हे पेपर कटिंग फक्त एकदाच करून ठेवायचं आहे, ते लक्षात ठेवत जा नेहमी. आता इथे
आज मी तुम्हाला हे समजून सांगितलं. आता पुढचा व्हिडिओ ह्याचा कटोरीचा पडेल तुम्हाला परफेक्ट. आणि बऱ्याच वेळा काय होते माहिती का, हे पा मी सांगते तुम्हाला, पण जोडायला बऱ्याच वेळा अंतर कमी झालंय कोणाकोणाचं शिलाई करताना. आपण नवीन असतो ते कमी जास्त होतं जोडायला, मग बसायला व्यवस्थित बसत नाही. आलं लक्षात? मग त्यावेळेस मी कसं वाढवायचं ते समजून सांगेल तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये, हे नक्की. त्यासाठी कटिंग करून ठेवा, खूप महत्त्वाचं आहे म्हणून सांगितलं. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.